तर मित्रांनो, आजची मल्याण माती बंदर मध्ये जी शर्यत झाली, यावर्षी नवीन बंदर तयार केलंय आणि त्यामधली पहिली शर्यत होती. तर फायनलच्या गटामध्ये बघायला गेलं तर या वर्षातील सगळ्या टॉपच्या जोड्या होत्या. त्यामध्ये फायनलमध्ये द्वितीय क्रमांकाचे मानकरी झालेले आहेत कार्लेकर बंधू कुरुल, आणि सलग त्यांचा फायनल मध्ये दुसरा गुलाल आहे. नाही म्हणजे बापल्यामध्ये पहिली आलेली आणि आता सलग दुसरी शर्यत झाली, म्हणजे हॅट्रिक झालेली आहे. 4 वेळा म्हणजे हॅट्रिक झाली, म्हणजे लगातार 4 वेळेला नंबर आलेला आहे. तर प्रथमतः आपले काका आहेत, काय सांगाल आजच्या शर्यतीबद्दल आणि एकंदरीत बैलांनी कशी धावली आज? आम्हाला आशा पण नव्हती की नवीन बंदर असल्यामुळं पूर्ण बंदराला पूर्ण मुराट होती, पूर्ण बैलाला खेच पडत होती आणि गाडी झेंड्यावर गेलो, गाड्या पूर्ण समोरच्या गाड्या पूर्णपणे पलटी झाल्या. आता करायचं काय? पण असल्या बैलाने गाडी काढली ना, तोच एक पट्ट्यान निघालतोच आम्ही सर्व बैलांबद्दल आम्ही खरोखर जाम. जशी गेल्या वर्षी 7-8 बंदात काढलेली तशी खरोखर गुन्हे आहेत. म्हणजे जशी 7-8 बंदात पण गेल्या वर्षी अशीच काढलेली का? समोरच्या गाड्या पलटी झालेल्या तरी साईडने काढली गाडी. तर म्हणजे आणि विशेष म्हणजे तुमचा फेरा पण नव्हता बंदरामध्ये, अजिबात ना, डायरेक्ट गाडी घेतलेली. तर आदर्श काय सांगते शर्यत? आज बैल खूप जीवाची म्हणजे खूप मेहनत करून बोलण्यासाठी आमच्याकडे शब्द नाहीत बैलांसाठी. आज आमच्या ज्या बंदरात जाऊ त्या बंदरात अपयश कधी देता बैल दाखवत नाही आम्हाला. आणि विशेष म्हणजे आज बघायला गेलं तर ज्या टॉपच्या गाड्या आहेत आपल्या रोहा आणि अलिबाग मधल्या सगळ्या टॉपच्या गाड्या होत्या, त्याच्यामध्ये गुलाल मिळाला. तर किती महत्वाचा आहे गुलाल. आणि कसं लोक बोलत ही गाडी नसताना नंबर मारला, मी बोलणार होतो परंतु मी बोललो चुकीचं. आज आपण आपल्या बैलांनी करून दाखवलं. काय कोण कोण येऊ दे त्यांना आम्ही पुरून उरू. आमचे बैल पुरून उरणारे आहेत सगळ्यांना. जाम आज समाधान केलं मनाचं. बरोबर, कारण हे गोष्ट मी स्वतःच बोलणार होतो की पब्लिक मध्ये सर्व गाड्या होत्या, पब्लिकची चर्चा असते जेव्हा सेमीच्या गाड्या फायनलला टाकतात तेव्हाच आपली गाडी येते. पण आज एवढ्या सगळ्या टॉपच्या गाड्या होत्या, त्याच्यामध्ये गुलाल मिळाला. म्हणजे आता जे बोलणार आहेत त्यांची तोंड बंद गाड्या होत्या. गाडी आता हाताला खाली मारलेली गाडी. मित्रांनो, आपण सकाळी एक व्हिडिओ केली ती टाकणार आहोत, त्याच्यामध्ये आपण उल्लेख केला की जेंट्स प्रमाणे या आता लेडीज सुद्धा बैलगाडी क्षेत्रामध्ये खूप प्रमाणात आलेले आहेत. आणि त्याचं उदाहरण म्हणजे इकडे बघू शकता एवढ्या सगळे. आणि इथे श्रुतिका आपल्यासोबत बैलांचं हे जे सगळं काही करणं असतं ते श्रुतिकाच करते. तर काय सांगेल आजच्या शर्यतीबद्दल आणि बैलांचं आणि तुझं एक प्रकारे नातं कसं आहे? बैलांचं नातं म्हणजे मी त्यांना भावाप्रमाणेच मानते आणि काय ना आज बोलू तेवढं कमी. तर अजून एक आपल्या म्हणजे अलिबाग रोहा बैलगाडी क्षेत्रामध्ये जर पहिल्यांदा कोण लेडीज गाडी हाकलायला बसली असेल तर ती श्रुती वारगे आहे. तर ती आपल्यासोबत आहे, काय सांगतील आजच्या शर्यतीबद्दल? आजची शर्यत मी म्हणजे अलिबाग मधून आली आणि फायनलचा गट बघायला भेटला. माझी बहीण रात्री 12 वाजेपर्यंत आम्हाला गॅरंटी होती की बाबू बारक्याचा आज फायनलला नंबर आहे. रात्री 12 वाजेपर्यंत पहिल्यांदा हार बनवत होती, ती वाऱ्या बनवत होती. आम्हाला फुल गॅरंटी होती की आज गुलाल आहे. तर अजून एक प्रश्न असेल तुला, गेल्या वर्षी किंवा त्याच्या आधी बेली बंदरामध्ये तू गाडी हाकलायला बसलेली, तर त्याच्यानंतर परत कधी गाडी म्हणजे आता परत गाडी हाकलायला कधी दिसतील आम्हाला तू? आता धुलवाडीला. तर नक्कीच आणि आशा करतो की आता पुढे असे दिवस सुद्धा आपल्याला बघायला मिळतील की एखादा गट फक्त लेडीजचा गट सोडण्यात येईल, असं सुद्धा आयोजन आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. त्यासाठी आयोजकांनी मनावर घेतलं पाहिजे. जर आज लेडीजचा एवढा इंटरेस्ट असेल तर आयोजक नक्कीच पुढल्या वर्षी तरी मनावर घेतील. काय सांगतील तुला? जर गाड्या झाल्या तर तू आपल्याला बसशील? नक्की बसेल. गाडीवर बसायची, पण काय फायनलची गाडी असल्यामुळे रिस्की आहे, त्याच्यामुळे बसू शकत नाही. पण यांचं स्वप्न आहे का एकतरी गाडीवर बसून दाखवेल. तर नक्कीच मित्रांनो, तर आदर्श आता यावर्षी लग्नाच्या भेटीत अडकणार लवकरच, तर त्यासाठी शुभेच्छा तुला. आणि यावर्षी असंच कायम गुलालात राहो अशी आई एकविराचरणी प्रार्थना करतो. बोला नाद एकच, बैलगाडा शर्यत. तर मित्रांनो, मल्याण माती बंदर मधील फायनलचा गट झाला. तर मित्रांनो, फायनल गटामध्ये आजच्या 3ऱ्या क्रमांकाचे विजयी झालेले आहेत, ते म्हणजे आपले जगन ठाकूर, यशवंत खार. तर आपला हॅट्रिक झाली असेल मला वाटतं या वर्षात. 3-4 गुलाल, 2 नंबरच्या 3 हॅट्रिक झाले. हा तिसरा नंबर. अच्छा, म्हणजे फायनलचे 4 गुलाल झाले यावर्षी. तर अभिनंदन, प्रथमतः अभिनंदन सगळ्यांचं.
तर बाबा काय सांगाल आजच्या शर्यतीबद्दल, कारण आज सगळे टॉपचे हो, बैल जोड. आजचं आम्हाला खात्री होती त्याला आम्हाला आज पहिला नंबर आम्ही कमवत असं खात्री होती, पण तो आमचा बैल काय माहिती टायमिंग आम्ही देऊन गेलो इथं, तो आमचा बैल पण आजारी होता आणि त्याच्या दोन गाडी पलटी झाल्यानंतर आम्हाला तो पहिल्यांदा काय कव्हर करता आला नाही. म्हणजे नेहमीप्रमाणे आपली फिरायला गेल्यानंतर टर्न केला. ठीक आहे, चांगला आला. नेहमीप्रमाणे आपली गाडी फिरायला शेवटच जाते आणि गुलाल पात्र होते, विशेष आहे. पण तो एक निकाल बघायचा की आपली गाडी जर पुढे गेली तर किती अंतरात येते, ते एक बघायचं आहे आम्हाला सुद्धा. काय सांगशील दादा? नक्की आम्हाला पण ते बघायची इच्छा आहे आमची पण. आणि आज दादा सचिन दादा होता का ड्रायव्हर, आणि दुसरा एकटा होता की दुसरा सुयोग होता. अच्छा, तर अभिनंदन. आणि बैल आपले आहेत नखरे आणि बैजा. तर काका हे आयोजन कसं आणि एकंदरीत बंदर कसं वाटलं आजचं? आयोजन मस्त आहे, नवीनच बंदर आहे, बंदर पण खूप छान आहे. बंदरमध्ये बरंच काय आवश्यक नाही, बंदर चांगला आहे. आणि येणाऱ्या पुढील आता आपल्या धुलीवंदनची एक मानाची शर्यत आहे, सातार बंदरची मानाची शर्यत आहे, त्याच्यानंतर बेली बंदरमध्ये एक मोठी शर्यत आहे. तर त्याच्यामध्ये काय तयारी असेल आपली? त्याची तयारी चांगली करायला लागेल. चांगलीच आहे. तयारी करायला लागेल. दुसरे तिसरे गुलाल लावतात, तशी अपेक्षा आहे. पहिला नंबर आम्हाला अजून मिळतो. यावर्षी पहिला नंबर भेटला नाही मिळाला अजून. होईल, मिळेल देवाच्या कृपेने. नक्की, कारण प्रयत्न जर प्रामाणिक असेल तर यश नक्कीच मिळतं. तर आणि एकंदरीत आजचे स्पर्धक होते त्यांच्याबद्दल काय सांगा? सगळ्या टॉपच्या गाड्या सर्व टॉपच्या होत्या. 8 ची 8 गाड्या टॉपच्या. कोणी बोलू शकत नाही मी आज नंबर मारू शकतो. बरं, आणि सगळ्या गाड्या ज्या होत्या त्या या वर्षामध्ये गुलाल पात्र झाले, त्याच्यामध्ये आपल्याला गुलाल मिळणं म्हणजे तिसरा मिळाला तरी खूप मोठी गोष्ट. सगळ्या गाड्या टॉपच्या होत्या सगळ्या. आणि आजचा आपल्या ड्रायव्हर बद्दल काय सांगा? ड्रायव्हर तर टेन्शन नाही. ड्रायव्हरची रणनीती स्वतःच युज करतोय, स्वतःच काय झालंच नाही. कारण ड्रायव्हर आमचा लय चांगला आहे, शहाणा पण नाही हुशार. ड्रायव्हरच्या बद्दल आम्ही काही एक शब्द बोलू शकत नाही. बरोबर. ड्रायव्हर मी आम्हाला देऊ मिळाला. म्हणजे सातार बंदात गेल्यावर सातार बंदा पण त्यांनी सुरुवात केली सचिन दादांनी. सातारचा मेहनाचा गुलाल मिळून दिला आणि तेव्हापासून कंटिन्यू गाडी. तर अभिनंदन पुन्हा एकदा आणि येणाऱ्या पुढील शर्यतीसाठी खूप खूप शुभेच्छा. बोला ना, आज एकच बैलगाडा शर्यत.